बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे। अमरावतीत शक्ती प्रदर्शन करत राणांनी उमेदवारी दाखल केली आहे। उमेदवारी दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांचा राणांना पाठिंबा देण्यात आला आहे। अमरावतीत शक्ती प्रदर्शन करत राणांनी अर्ज भरलाय। यावेळी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालं। अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा, आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांचे विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे। जर असे मुलांचे बर कोणाचा बाप काढत असन तर त्याला धडक शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही, या अमरावतीची महिला, तो शेतकरी, तो शेतमजदूर आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे। ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये। देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजींचा पूर्ण उपयोग घेते आणि तो म्हणते रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते। अरे मोदी सरकारवर बोलते, मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता, माझ्या बापाचं नाव आहे हमाल। जेवढ्या चौकशा करायच्या उद्धव ठाकरेंनी 33 महिन्यामध्ये करून टाकल्या। 33 महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ, आमचे मित्र तिथे मंत्री होते, कामगार मंत्री होते, महिला बाल कल्याण मंत्री होते, जल आपला इरिगेशनचे मंत्री होते। एवढा मंत्रीपद भोगताना मी 2.5 वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे, आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो, अजून 2.5 वर्षात पत्ता नाही आहे। एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय की हनुमान चालीसा फक्त वाचतो म्हणून सांगितलं तर 14 दिवस मध्ये जेलात टाकला उद्धव ठाकरेंनी। त्यांना माझा प्रश्न आहे, अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही, तुम्ही ताकदवर होत नाही। बरोबरीच्या माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं। अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते। खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजींना मी आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले, पण महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशात 2.5 वर्ष पेन नव्हता, जो मुख्यमंत्री 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आला नाही, विधानमंडळात आला नाही, पण नवनीत सारख्या व्यक्तीला हनुमान चालीसा करता हनुमान चालीसा म्हणायचा होता। देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। या महाविकास आघाडीला आणि ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची?